नाही, हा एक अजब न्याय आहे आणि भाजपा काय बायस्ड पद्धतीने राजकारण, किती गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकते हे आपल्यासमोर आहे की नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला जातो। विशेषतः तो निकाल न्यायालयात प्रलंबित असतानाच आणि त्या भाजपमध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते। हे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासात घडत असेल आणि बरोबर फॉर्म भरायच्या दिवशी तो निकाल येतो। जणू काही भाजपला आधीच माहीत होतं की न्यायालय निकाल काय देणार आहे। दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे एका दिवसाच्या आत, म्हणजे 7 वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला, 7 दिवसही वेळ मिळत नाही रश्मी बर्वेंना। हा जो एकूण अन्यायकारक प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकूण महिला राजकारण करणाऱ्या, त्यातली त्यात खरोखर ज्या दुबळ्या वर्गातनं येतात, ज्या मागास प्रवर्गातनं येतात, त्यांचं राजकारण भाजपाने किती कठीण करून ठेवलं याचा हा फार मोठा आरसा आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।